तुम्ही गपची बस बडबड घरी का बसले झाली याला मारते म्हणवा सायकल काढू का आपण चला फिरायला जाऊ आणि इकडे सायकल चल मी येतो चौकात एवढा जीव का जावायवर एवढा जीव. मग काय अरे तुम्ही दत्तक घेतली पोरगी दांगड पुरशी काय म्हणलं इथं होते ते दांगड पुरशी काष्टीचे हा तुम्ही किधर गया कुणाचे किधर गया किती वटपुत्र सांभाळायला शिकवाय लय लाड करणार माझा आमचा शाळेत 1 नंबर होता शाळेला आपला पहिल्यापासून हा ना. तुझं पैसे नाही दिले अच्छा मावशी तो किती 2 नंबर होता. दोनदा नापास झाली 5वी लय बाबा आमच्या वडील लय हाणायचे तिला मारलेलं बघून मग मी म्हणायचे नको बाई आपल्या शाळा शिकलेली बरी मारलेलं म्हणजे अरे आपण नाही मार खाल्ला पण आपल्या ती मला इंग्लिश मग तुला काय म्हणायचं मम्मी खोटं बोलती. इंग्लिश नव्हतं येत बाबा मला काय खरं बोलायचं खरं. खरं सत्य आहे आपलं पट्टी नसते बाकीच येत मग मी शिकवलं असतं ना. हिंदी बोलाय अजून येतं मला कैसं सांगते कसं बोलायचं हिंदी सांग बरं. हं? कैसं बी बोलणं येतं पण क्या खाताय वय क्या पिता सारी तशीच येते चिया दुधाला तुझा सगळं शिकली काय शिकली हिंदी बोलणारी कशी बोलते दूधवाल्यासोबत. भैया दूध लेने का है का खेळ येतं खायची मला का बोलायला. हा होय खेळ खायची तुला खायची का आज हिला हिंदी शिकली बोलायला. तुला केव्हा जमायची हिंदी बोलायला. मला नका का आता माझं काय राहिले आता नीट बोला नाचुना शिकते थोडंसं नीट बोला आणि चौथा कमी करा नाचुना शिकते ना हळूच बोला हळू पाहुण्याचं ते डोकं बांधकी नाही दुखतंय. आता. बंद नका. हळूच बोला काय करा हळूच बोला आले म्हणून काय बिघडलं पार्टी आहेत काय आपण हा आले म्हणून काय झालं उलट बरं झालं की ठाका मारायचे ते नाही तर तिकडेच यायचे ते बैठून जातो काय नाही वाटतं काय आता दरवाजा उघडलाय कोणतरी होय. करा मग काय करायची ती आम्ही काय नको म्हणतोय काय बघू, मागे. तुम्हाला एक वेळ डबल कस काय जमत माणसाला पळून लावायला शिकलं पाहिजे तुमच्याकडून. तुम्हाला आवाज आला काय झालंय पण हा. जाऊन माहिती का दरवाजाला कडी लावली आणि म्हणते खाली कोणी. म्हणजे एखादं उठून जाणे याच्यातलं कमी होईल आईला बरं लागलं आईला एकच शाळा आहे केलंय. बघायचं. मिठाचं देऊ का तुला दुबायला झालं खायचं मी आज बाहेर अगं मिठाचं घे ना. जिंकण्याच्या पुढं खाली आज चपाती खाली हात दूध खाली मिठाचं देऊल सर तिला. खाली भर जेवले वांगे. नाही जेवा जेवा पोटभर जेवा तसं काय नाही. परवा दिवशी काकाने वाटीवर तिथं आणलं. कोणतरीत काय शिल्लक राहिलं होतं का नाही. काय बोलावं नाही आम्हाला. दुसऱ्या दिवशी आलो असतो ना मी परत मग काय शिरोला घेऊन शिरोला घेऊन. अरे मी बघितलंच नाही पुढं काय आहे ते. का मला दुखून आलं काय. पण लालू मामाची कंदुरी मस्त झाली. स्वयंपाक 1 नंबर होता भाऊ. जिथे पाहुणा म्हणला स्वयंपाक लईच भारी झाला. बाया 15,000 उगतं तिथं स्वयंपाकाला भाकरी किती राहिल्या 300 भाकरी राहिल्या कोणचा कुत्रा नाही गेला तिथं बघाय भाकरी आता कसं काय? सरपत्रावचा भोगाच पार्टी गेला नको काय रात्री बिचारा. यात थोडा होता ना मोठा अगं पण त्याला त्याची काय माहिती माणसं मग? मेरा तुला येते आणि कमी पडल्या कोणी थापल्या असते अगं पण कमी करायला सांगायचं ना 4-2 थापले अगं पण त्या बिचाऱ्या मा आजोबांना तरी काय माहिती. सोप्या झाल्या काय काय तर एक पाहिली 300 भाकरी म्हणजे एक पाहिलीच होत असते ना. निकालची जेवारी आम्हाला घरची नाही काय केलं एवढ्या भाकरी 15,000 रुपये घेतलं त्यांनी एवढे कंदुरीला. हा. बापरे. जेवण करायला भाकरी अगं करायला भाकरी काय केल्या मग एवढ्या कुणाला वाटलं वाळायला घातलं कोण नेतं मग आता शेळी खाईन किती भाकरे. शेळी करड खातील किती भाकरे आम्हाला वाळायला. शिळी करणं नाही आता ते वाळून चुळून शेतीला काल ताकीद दिली हा तो आई त्याला बघायचा नाही हा. पोतभर भाकरी उरल्या हा. आज पाण्याच्या वाळवायच्या 2-2, 3-3 ठेवायच्या कोणाला? डोबडांना हा लय चालत्यान पुरी डोबड उकडण गरमाची जात बाजरीची बर. सांगितलं नाही पण वायाला कुठं गेल्या मग ते आता डोबड खाईन की. पिटवायला गेलं ना एवढं पोतभर आता तुझ्यासारख्या माणसाने लक्ष द्यायचं त्यामुळे मी लवकर निघून आलो. तुझ्याकडे जबाबदारी दिली पीठ आहे का शिल्लक पीठ आहे का शिल्लक थोडं आहे किती 2-4 पाहिले 2-3 पाहिजे साहेब खाते ना ते त्यांची खाते ना ते पीठ काय वाया जातंय होय. भाकरी अगं, केल्यावर. पीठ वाढायचंय. बाजार मग मी दिवस दिवस सगळंच करून भाकरी खात नाहीत का ती. लालू मग बोम भाकरी नाही का खात. कसं काय खात्यान शिळ्या? शिळ्या नाही रे पीठ आहे शिल्लक त्याच्या खातेल की. मग ते आम्ही खातोच आम्ही इकडं बाजूचं वणी घेतो. हा मग संपला विषय. मग काय आता एवढ्या मोठा कार्यक्रम करायचा
त्यांना त्या खायच्या अरे मीच राममामा असतं तर म्हणलं असतं भाकरी 4-2 वायाला जाऊ दे पण कमी नको पडायला लोकांना. हा. जागरणच झालं बाय तुमचं एक प्रकार. मग जागरण गोडवर झालं आता ही कंदोरी तिकाडवर झाली. पब्लिक तेवढं चालू 400-500 लोक काय चंद्राच्या कोर मध्ये लय पैसे गावले होते म्हणून बोकडे कापी म्हणले होते वाघजाईला. हा होय वाजवायला अकरा असेल जायला. तिथंच मान दिला, तिथं काय कापलं. इकडं तोंड करून, इकडं तोंड करून. आणि वाय- मामाचा नवस होता हो ह्यो. वायलं वाजलं शिजवलं. हा इकडं एक जिबळावली, वाजवायला इकडं लावली. बकड होतं का बोकड होती बोकडं. आणि बकरी वेळाने पण जाऊ दे ना पोरांनी नवस त्यांनी पूर्ण बकरी केला ना. घेतले आणि आम्ही पोकरी कशी बदलू. त्यांनी घेतल्या तीच घ्या म्हणून पोराव, कोणी खाणार खाऊ नाही नाही खाऊ. मग काय 4 कोंबड्या आणल्या, चिकाडायचं बघलं केलं घरात गॅसवर. नाही पण पोरांनी नवस पूर्ण केला ना मामाचा बोललेला. आता अजून एक आहे ना. कशाचा डाळिंबाचा? मला फोन करते नंबर ऑनलाईन भेटते तुम्हाला म्हणते लोन काढायचं का गोदरेज कपाटाच्या कंपनीवाले येतात. काय नको. हॅलो हा बोला ना. सगळ्या नंबरवर मला इन्क्वायरी रिसीव्ह झालेली सुरेखा अनिल या नावाने हा प्रॉपर्टी संदर्भात इन्क्वायरी केलेली तुम्ही गोदरेज आणण्यासाठी जे खराडी लोकेशन मध्ये पुण्यात. हा सर सध्या काय तिथं कसा आहे प्लॉटचा रेट काय चालू आहे ते काय कसं आहे मी रेसिडेन्शियल फ्लॅट आहे इथं हा 30 फ्लोअर फ्लोअरचे टावर आहे. हा 1,29,00,000 स्टार्टिंग प्राइसिंग सर तुम्ही 1 करोड 29,00,000. बर तुम्ही काय बघताय म्हणजे तुम्ही काय नाही सर आमचं आहे ना 1 BHKच प्लॅनिंग चालू आहे पण आम्ही कात्रज एरिया किंवा पुन्हा इकडे या एरियात बघतोय कात्रज नरे आंबेगाव. अच्छा पुण्यात नाही बघतायत म्हणजे या खराडी हो मगरपट्टा लोकेशन. नाही मगरपट्ट्यात तिकडं नाही बघत तिकडं प्राइस लय हाय होती ना हो सर त्यामुळं आमचं बजेट आहे 25-30 लाख रुपयापर्यंत फायनल 40 पर्यंत आहे 40 पर्यंत असं 30 ते 40 लाख रुपयापर्यंत बजेट आहे आमचं. ठीक आहे मी आता अपडेट करतो ना असेल तर मी तुम्हाला कॉल करतो. चालेल सर सांगा तसं. मग सांगायचं त्यांना आमचं 30-40 लाख रुपयाचं बजेट आहे कात्रज नरेगाव या साईडला असेल तर सांगा म्हणायचं आमच्या मोठ्या मुलासाठी फ्लॅट बघतो. कोणाची माहिती भीती घ्या. कोणी काढ होतं का कसं आहे नील होतंय का फेडायचं आहे का. अहो साहेब लोक नाही बोलायचे असे बोलून दाखी. नाही बरोबर आहे ना जाणतं माणूस व्यवहाराच्या टायमिंगला तुलाच नेणार मी त्याशिवाय व्यवहार करेन. बाबा माझा एक जीव जातोय एक येतोय 3 दिवस. अरे मामाचं 15 एकर तुझ्यामुळे एवढं नीट करायला म्हणलं तुला अनुभव आहे ना. आता काय नाही अनुभव आता सगळं संपलं. सगळं किंमत तुलाच आहे वाचायचे कुणी किती काय म्हणलं तरी काय नाही त्याला नटाय नाही आता जोर राहिला माझा. का नाही नटाय जोर आपण राहिला. तुला अनुभव आहेच ना आता मला कसं चालायचं आपलं बघायचं आता गोळ्या औषध वास. होय आज तुला दिलेल्या गोळ्या संपल्या का त्या खाते तू आहे अजून गुडघा कंबर राहतं का तू काय त्यांनी गोळ्या खाऊ हा रात्री गोळ्या हुकू नको बरं का त्या टायमिंग टू टाइम खात जा. कुठून आणले गोळ्या. त्या ह्याच्या मित्राच्या मेडिकल मधून आणलेल्या हा? गोड गोळ्या आहेत आपले पेपरमेंट कसे लागतात तशा गोळ्या आहेत चुकून काय ते कॅल्शियम साठी राहिलं का आणले. बोलणं? अगं तुम्हाला साखर आहे ना आईला साखरच नाही उलट आईला गुळच्या- आजीला साखर कमी पडते त्यामुळे नाही त्या अयो. तुमच्या गोळ्या डॉक्टरच्या आहेत ह्या गोळ्या वेगळ्या आहेत हिला शुगर नाही काय नाही टेन्शन नाही. कमी वाटतं. तुझा खडा माती बघून देईल ती. जाऊ आता तुम्ही तुमची काय काम होणार आहे तुम्ही आला. आला. काय आणलं असेल गटोड तर दाखवाय नको व्हिडिओ मध्ये. काही नाही आणलेलं पैसा नाही अडका नाही माझं मला आता मागा. कशाचं द्यायची त्याला पाहिजे. दीड चल हजार- आज बाहेर आपलं आज जेव बाहेर लक्ष द्यायला चल. दीड हजार तिला पगार सांगितलं ना आता आल्या. बघन ते आशोदादाला दीड हजार पगार आला. कौसा औषध घेतलं 500-600 रुपये खायला राहिलं 800 रुपये आणि 800 रुपये गोळ्या नेल्या तिथे. कमी पडल्यावर पैसे मला सांग मी देईन नाही तर लालू मामाला द्यायला. शिवराज मेडिकल मध्ये ना गोळ्या स्वस्त येतात. चल आजी आपलं बाहेर ते माणसाला लाकडं उचलायला लावलेत लक्ष देशील तू त्या पैसे उठ की तू तशी का खरगट चलते दे इकडं हात. अंगास माझ्या रुईच्या दिराने आणले मला त्या काढकी वापराय चांगली आहे. म्हणजे मला कळत तुला तू दिसशील का जाळ काढी.
त्या माणसाला काय म्हणू नको, लक्ष दे बघता. मला काय करायचं लक्ष हे करायला. हा नाही खोळू गिळू नको, फक्त लक्ष दे. त्याला सांगितलं तेवढा ढिगार रचायला. बस आपलं तुझ्या जागेवर बसते पट्ट्यावर बस. इकडं बस ठोकळ्याच्या साईडला. इकडं कसं होतं जायला यायला अडचण नाही. सकाळी तर लय बोलत होतं बाबा, पाऊस आला का. तसं चिखला. हा धावपळ करू नको, कुठं पळू नको, जाऊ नको कुठं. कोणी आलं तर हाका मारू सांगा. हा. बाय कर आमच्या युट्यूब वाल्यांना. हा? बाय बाय कर असं. बाय बाय. इकडं कॅमेराकडे बघून बाय. बाय बाय. अशी जरा फ्रेश राहत जा, हसत हसून खेळून. लोक कमेंट करतात माहिती का, म्हणतात आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, कोणाला काय म्हणू नका. मग काय हसून खेळून राहा. काय माहिती. आपल्या दोन लेकरांचं लग्न झालं ना म्हणजे माझी खूप झाली. हा ना, हा. मग काय तर नाचसुनांना कोणतरी सासरवास करणार पाहिजे ना. नाही बाबा मी नाही करायची ना सुनाला. हिला केला का कवा? अजिबात नाही. हिला कधी गरीब असते आज.